ही फक्त एका गावाची गोष्ट नाही, ही आहे सकारात्मक बदलाची सुरुवात. इथे पाण्याच्या अडचणी होत्या, पण त्याहून मोठी होती एकजूट. प्रत्येक थेंबाचं महत्व ओळखणारी जाणीव. आणि याच जाणीवेतून 1 मे 2025 रोजी सुरू झालेलं मिशन जलबंधू. मिशन जलबंधूचा मुख्य उद्देश पाणी टंचाईग्रस्त गावांना लोकसहभाग, शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून जल आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेणं हा आहे. या उपक्रमात GSDA, मनरेगा, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि नॅचरल सोल्युशन्स यांनी एकत्रितपणे योगदान दिलं. ग्रामस्थांच्या सहकार्याने गौऱ्याचा बोधला पाडा, चार्लीचा पाडा आणि तिनसमाळ यांनी टँकर मुक्ती साध्य करत आदर्श उभारला. हरित रोजगार आणि जलसुरक्षित गाव या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचा मुख्य भर 2 गोष्टींवर होता: स्थानिक युवकांची क्षमता बांधणी आणि जलसाक्षरतेचा प्रसार. आज या प्रयत्नांमुळे काही गावे टँकर मुक्त झाली आहेत. गावातील विहिरी पुन्हा भरल्या आहेत, शेतीला पाणी मिळू लागलं आहे आणि ग्रामीण भागात पुन्हा एकदा हरित आशेचा अंकुर फुलू लागला आहे. मिशन जलबंधू हा फक्त पाणी टंचाईवर उपाय नाही, तर लोकसहभागातून घडणारे परिवर्तनाचे प्रतीक आहे. जलसंपन्न नंदुरबारकडे एक सामूहिक पाऊल. मिशन जलबंधू.